नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत एक गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका रेस्टॉरंट चालकाकडून 5 लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी पोलीस ठाण्यातच बांधून बेदम मारहाण केली। या प्रकरणातील आरोपी प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे। तर या दोघांविरुद्ध खंडणीसह विविध आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या रात्री नागपुरातील वेस्ट हायकोर्ट रोडवर असलेल्या फर्जी नावाच्या कॅफेत एक महिला आणि रेस्टॉरंट संचालक सायरस चेंग यांच्यात वाद झाला। महिलेने सायरस यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या PSI कविता जगताप यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। दरम्यान पोलीस कर्मचारी वाकोडे यांनी पोलीस ठाण्याच्या कपाटातून केस डायरी चोरून वरिष्ठांच्या नकळत स्वतः तपासाला सुरुवात केली। 1 जानेवारीला सायरस यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं। तिथे वाकोडे आणि कांबळे यांनी सायरस यांना आपल्या केबिनमध्ये बांधून बेदम मारहाण केली, तसंच 5 लाखांची खंडणी मागितली। या घटनेनंतर सायरस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यामुळे मोठी खळबळ उडाली। DCP राहुल मदने यांनी तातडीनं सहाय्यक आयुक्तांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। तपासात सर्व आरोप खरे असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना दारूचं सेवन करून होते आणि दारूच्या नशेत ते एखाद्या गुन्हेगारांसारखे वागत होते। तर या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाला आहे, कारण कर्मचाऱ्यांचं हे कृत्य रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे।